नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात? वेलकम डिअर स्टुडंट्स, ऑल माय डिअर स्टुडंट्स. सुप्रभात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या घटकाला सुरुवात करणार आहोत. आजचा जो घटक आहे तो म्हणजेच अलंकाराचा जो काही शेवटचा प्रकार होता, उपप्रकार, तो आपला जो राहिलेला होता त्या प्रकाराला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी युवक भारती या आपल्या नवनिर्वाचित पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 5 मराठी व्याकरण व लेखन त्यातील भाग क्रमांक मुख्य घटक 5वा अलंकार. या अलंकारालाच आपण मागच्या 3 ते 4 चलचित्रांपासून सुरुवात केलेली आहे. आजचं जे काही चलचित्र आहे ते म्हणजेच अलंकाराचे आणि व्याकरणाचं शेवटचं चलचित्र असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा जो काही प्रकार आहे तोच आपला ह्या ठिकाणी राहिलेला आहे, त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, परत तुमचं एकदा पुनश्च मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या आजच्या ह्या अध्यापन क्रियेला मी सुरुवात करतो. आजचा जो काही आपल्या अभ्यासक्रमासाठी घटक निवडलेला आहे, अध्यापनासाठी जो काही घटक निवडलेला आहे तो म्हणजेच शेवटचा अलंकाराचा प्रकार आहे. तो आहे अर्थांतरन्यास अलंकार. तो कोणता अलंकार आहे? अर्थांतरन्यास अलंकार. तर अर्थांतरन्यास अलंकार म्हणजे काय? त्याचा त्या ठिकाणी सत्य म्हणजेच कुठली तरी गोष्ट कुठल्या तरी पद्धतीने सांगायची आणि कुठेतरी त्याला त्या ठिकाणी जोडायचं, एक त्याचा अर्थ त्या ठिकाणी अर्थांतरन्यास म्हणजे वेगळाच अर्थ त्या ठिकाणी प्राप्त होतो, त्यालाच अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात. त्याचं लक्षणही पाहू आपण, त्याचे उदाहरणं पाहू आणि त्यानुसार मग आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या ठिकाणी अर्थांतरन्यास याचा जो काही अर्थ होतो, दुसरा अर्थ म्हणजे जे उदाहरण सांगितलेलं असतं त्याचा दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास शेजारी ठेवणे म्हणजे त्याचा दुसरा अर्थ त्या वाक्याच्या शेजारी ठेवलेलं असतं, त्यालाच त्या ठिकाणी अर्थांतरन्यास असे म्हणतात. समजलं का? अर्थांतर म्हणजे काय? दुसरा अर्थ. न्यास म्हणजे काय? शेजारी ठेवणे, त्यालाच अर्थांतरन्यास असे म्हणतात. म्हणजे एकाचा अर्थाचं समर्थन, दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे असा या अलंकाराचा अर्थ आहे. काही कवींनी, काही लेखकांनी हे घडवून आणलेलं आहे. तर बघूयात आपण उदाहरणासकट आणि लक्षणासह. अर्थांतरन्यास अलंकार. लक्षण आहे एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ, सामान्य विधान केलेलं, एकदम साधं आणि सरळ साधं विधान केलेलं असतं, विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. एक विधान असतं, सर्वसाधारण विधान, त्याला विशेष उदाहरण किंवा त्या विशेष उदाहरणावरून शेवटी परत सामान्य सिद्धांत काढला जातो, त्यालाच हा अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात. बघा, मी त्याचा अर्थही लिहिलेला आहे. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, न्यास म्हणजे शेजारी ठेवणे, असा ह्या अलंकाराचा अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या पानाकडे जाणार आहोत. पुढचं पान तुमच्या समोर उघडलेलं आहे. अर्थांतरन्यास अलंकाराचे उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलंच उदाहरण आहे, छोटंसं त्या ठिकाणी लिहिलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक छोटंसं मला त्या ठिकाणी आठवण झाली, तुम्हाला सूचना द्यायची. हे सर्व वहीत लिहून घ्या. मी सुरुवातीला सांगायला हवं होतं, पण तुम्ही वह्या उघडा. व्हिडिओ थांबवायचा आहे, वह्या आणि पुस्तकं उघडायची आहेत, त्याच्यात हे सर्व दिलेलं आहे. पण तुम्ही वाचून जर तुम्हाला समजत असेल तर मग ते काही फायद्याचं नाही, म्हणून मी वेगळ्या पद्धतीने हे क्लुप्त्या तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. नाहीतर तुम्ही वाचून पण काम करू शकले असते. हा व्हिडिओ तुम्ही कधीही पहा, माझ्या यूट्यूब चॅनलवर उपस्थित असेल, उपलब्धही असेल. पण अभ्यास करायचा म्हणजे करायचा, पाठांतर करायचं, सर्व लिहून घ्यायचं. लक्षात आलं? आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझे जेवढे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर तेवढे सर्व आडव्या स्वरूपात, म्हणजे मोबाईल तुमचा आडवा ठेवायचा आहे लँडस्केपमध्ये आणि तेव्हा पाहायचं आहे. म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल्स
माहिती त्या ठिकाणी समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं उदाहरण आहे, बोध खलासन रुचे अहिमुख दुग्ध होय गरल, श्वान पुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. आता या उदाहरणाचा तुम्हाला थोडक्यात मी अर्थ सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा त्या ठिकाणी अर्थ असा आहे, बोध खलासन रुचे अहिमुखी, याचा अर्थ आहे दुष्ट माणसाला कितीही चांगले उपदेश केला तरी तो आवडत नाही. दुष्ट तो दुष्टच असतो, कितीही चांगलं. अहिमुख म्हणजे त्याला चांगलं उपदेश करणं. अहिमुख दुग्ध होय गरल, खल म्हणजे दुष्ट, बोध खलास म्हणजे तो दुष्ट, अहि म्हणजे साफ, गरल म्हणजे विष. अहिमुख दुग्ध होय गरल, अहिमुख अहिमुखी दुग्ध होय गरल म्हणजेच सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच रूपांतर होईल. त्याचं काही त्या ठिकाणी सोनं किंवा पाण्यात रूपांतर होणार नाही. सापाला जे दूध पाजलं जातं त्याचं त्या ठिकाणी काय, विषातच रूपांतर होईल. म्हणजे हे सांगून झाल्यानंतरही जीवनामध्ये येणारा जो काही अनुभव आहे, आपल्याला अनुभव येतो बघा, जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येतात. श्वान पुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. श्वान म्हणजे कुत्रा, पुच्छ म्हणजे शेपूट, त्याची मागची शेपूट जी असते ती. श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ, ही उक्ती आपण बऱ्याचदा दुष्ट माणसाच्या सोबत वापरत असतो. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, किती सांगा या नालायक माणसाला तरी तो ऐकायला तयार नाही, त्याचे ते स्वभाव सोडत नाही. असं वाक्य रचना आपण करत असतो किंवा आपल्या समोर जो समाज आहे या समाजात अशा घटना घडत असतात. श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ म्हणजेच कुत्र्याची शेपूट ते नलिकेत घातली तर ती कधी सरळ होत नाही. ती 4 दिवस ठेवा, 10 दिवस ठेवा, ती वाकडीच्या वाकडीच राहणार. तसे दुष्ट माणसं आहेत. बघा, या ठिकाणी वेगळाच अर्थ प्राप्त झालेला आहे. कठीण प्रसंगी किंवा कुठल्याही पद्धतीने आपल्याजवळ कोणीच थांबत नाही असं या ठिकाणी, म्हणजे वरील अर्थाच्या जो काही परिणाम आहे म्हणजे वाक्याने सर्वसामान्य सिद्धांताच्या रूपावरून मानला आहे. तर म्हणजेच बोध खलास न रुचे अहिमुख, हे पहिलंच त्या ठिकाणी बोध खलास न रुचे म्हणजे दुष्ट माणसाला किती चांगला उपदेश केला तरी तो वाया. म्हणजे इथे या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, बरोबर, सामान्य आहे. अहिमुख दुग्ध होय गरल, सापाला कितीही दूध पाजलं तरी त्याचं विषात रूपांतर होतं. म्हणजे आपण कितीही चांगलं काम केलं दुसऱ्यासाठी, कितीही त्या ठिकाणी जवळ केलं तरी तो त्याचा दंश विसरणार नाही. श्वानपुच्छ नलिकेत घेतले होईना घातले होईना सरळ. श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ म्हणजे कुत्र्याची शेपूट ही वाकडीच्या वाकडीच राहते, तिला नळीत ठेवा, कशी करा, बांधून ठेवा तरी ती सरळ होणार नाही. याच्यावरून असा बोध होतो, म्हणजे तुम्हाला जे काही मागे उदाहरण दिलेलं होतं त्या उदाहरणावरून, म्हणजेच लक्षण जे आहे आपलं, सामान्य एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ एखादं सामान्य उदाहरण दिलेलं असतं. दुष्ट माणसाच्या बाबतीत उदाहरणं दिली होती, ते एक उदाहरण होतं, त्याचं विशेष उदाहरण तयार केलं. ते उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला. सिद्धांत काय काढला या ठिकाणी, सिद्धांत काय काढला या उदाहरणामध्ये? सिद्धांत असा निघालेला आहे की कितीही दुष्ट माणूस असेल, म्हणजे त्याच्या कितीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तरीही ते त्या ठिकाणी खोटंच ठरतं. तर पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात. तदितर खग भेने वेग आले पळाले, उपवन जल केली जे कराया, मिळाले स्वजन गवसला जो, त्याज पाशी नसे तो कठीण समय, येता कोण कामास येतो. भेने म्हणजे भीतीने, जल केली जलक्रीडा केली. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी उदाहरण असं दिलेलं आहे की नळ राजा होता, नळ राजा, तो हंसाला म्हणजे जलक्रीडा पक्षी करत होते. तदितर खग म्हणजे त्या ठिकाणी पक्षी, त्यांचं त्या ठिकाणी भेणे वेगळे आले पळाले. खग म्हणजे पक्षी, भेणे म्हणजे भीतणे, घाबरणे किंवा भीतीने इकडे तिकडे पळून जाणे. नलराजाने त्या हंस राजाला पकडलं. हंस पक्षीला पकडल्यानंतर त्या जलक्रीडासाठी जमलेले जे म्हणजे त्याच्यासोबत जे काही पक्षी होते जलक्रीडा करत होते. हंस पक्षाला पकडल्यानंतर बाकीचे जे काही पक्षी होते, खग होते, ते पळून निघून गेले. त्याच्यासोबत कोणी राहिलं नाही, घाबरले. म्हणजे एकट्या म्हणजे आपल्यासोबतही तशी घटना घडते. आपल्यावर जर संकट आलं त्या संकट समय कोणीच कामात येत नाही. उपवन जल केली जे कराया मिळाले, म्हणजेच जमलेले इतर सर्व पक्षी जे होते घाबरून पळाले. त्याच्याजवळ
कोणीच राहिले नाही एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने यावरून एक सामान्य सिद्धांत काढलेला आहे. कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी येत नाही किंवा पडत नाही. विशेष गोष्टीचा समर्थनार्थ येथे एक सामान्य सिद्धांत सांगितला गेला आहे, त्यालाच उलट प्रकारही त्या ठिकाणी केलेला आहे. सांगायचं तात्पर्य, स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजेच कठीण समय ज्यावेळेस येतो, स्वजन कितीही त्या ठिकाणी गवसला, जवळचा कोणी जर गेला किंवा त्याच्यापाशी कोणीच थांबत नाही, कठीण समय म्हणजे दुःखाचा प्रसंग ज्यावेळेस येतो, कठीण प्रसंग आपल्याला ओढतो, त्यावेळेस कोणीच थांबत नाही. याचाच एक सामान्य सिद्धांत या ठिकाणी काढलेला आहे. म्हणजे पक्षावरून हंस पक्षाला पकडलं आणि शेवटी कठीण समय म्हणजे दुष्ट किंवा संकट ह्या काळात आपल्याजवळ कोणी थांबत नाही, असा त्या ठिकाणी सिद्धांत ह्या अलंकारात काढलेला आहे. तिसरं उदाहरण आहे, होई जरी सतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग. होई जरी सतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग. हे उदाहरण जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकात म्हणजे आपलं जे काही अभ्यासक्रमाला दिलेलं पाठ्यपुस्तक आहे, त्या पाठ्यपुस्तकातलंच ते उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे विद्यार्थी मित्रांनो, होय जरी सतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग, असून या सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे विद्यार्थी मित्रांनो, की सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत राहिला, किती सज्जन चांगला संत असेल तो दुष्ट संघात राहिला तरीही त्याचं सज्जनपणा, सात्विकता, सत्यता, चांगुलपण हे कधी संपत नाही. सर्प पुढे म्हटलेलं आहे, सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. साप जो आहे, साप जो आहे चंदनाच्या झाडावर कायम असतात, पण चंदनाचं झाड हे चंदनच राहतं, ते त्याचं सापात कधी रूपांतर होत नाही किंवा विषात कधी रूपांतर होत नाही. साप हा चंदनाच्या झाडावर सतत राहतात, खूप साप असतात त्याच्यावर, तरी पण चंदनाचं झाड मात्र विषारी बनत नाही किंवा चंदन ते चंदनच राहतं. याला बघा, याच्यावरून तुम्हाला असं त्या ठिकाणी लक्षात येईल, याच्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की पहिले उदाहरण सामान्य दिलंय, चांगला माणूस किती चांगल्या एकदम संत होणे आहे, तो दुष्टांचा संगी राहिला तरी त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा त्याचा सत्वभंग होत नाही किंवा तो दुष्ट होत नाही. तसंच त्या ठिकाणी साप जो आहे, म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य सिद्धांत मांडण्यासाठी एक स्वतः छोटंसं उदाहरण दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे भरपूर उदाहरण आहेत की ते आपल्यासमोर मांडता येतील. अर्थांतरन्यास अलंकारामध्ये विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. विद्यार्थ्यांनो, आजचा जो काही घटक आहे त्या घटकाच्या आधारावर मी तुम्हाला एकच सांगणार की अर्थांतरन्यास अलंकार जो आहे त्याचा दुसराच अर्थ त्या ठिकाणी निघतो, आणि त्या दुसऱ्याचा अर्थ निघाल्यानंतर त्याच्या शेजारी दुसरंच काहीतरी ठेवलेलं असतं. बघा, अजून एक 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. एक हाते कधीतरी मुली वाजते काही टाळी. एक हाताने टाळी वाजते का? दोघं दुष्ट असले, दोघांच्या बाजूने काहीतरी खोटं असलेलं असं तेच. मूळ स्वभाव जाईना, सावळा वर बरा गौर वधूला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे विद्यार्थी मित्रांनो की ह्या अर्थांतरन्यास अलंकारामध्ये आपल्याला सांगायचं काहीतरी आहे आणि त्याचा दृष्टांत सिद्धांत जो आहे तो वेगळ्या पद्धतीने काढायचा असतो, वेगळ्या पद्धतीने ते सांगायचं असतं. अशी जी उदाहरणं असतात, ते उदाहरणं ज्यावेळेस आपल्या ह्या ठिकाणी येतात, आपल्याजवळ येतात, त्यावेळेस अर्थांतरन्यास अलंकार होतो. विद्यार्थ्यांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे बघा, हे तुमचं पाठ्यपुस्तक आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये सर्व दिलेलं आहे. 128 पान नंबर आहे. तिथेही तुम्ही एकदा वाचा, म्हणजे समजलं नसेल तर मी तुम्हाला परत सांगेल. मी आहेच उपस्थित कधीही तुम्हाला व्यवस्थित समजवायला. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे प्रकार. पहिला प्रकार आपण पाहिला अनन्वय अलंकार, दुसरा प्रकार पाहिला अपणहुती अलंकार, तिसरा प्रकार पाहिला अतिशयोक्ती अलंकार, आणि चौथा प्रकार आज आपण पाहिला तो अर्थांतरन्यास अलंकार. हे 4 अलंकाराचे प्रकार आज मी ह्या ठिकाणी संपवतो. म्हणजे ह्या अलंकाराच्या प्रकारांना मी थोडक्यात उपप्रकार आहेत उपप्रकारांना मी पूर्ण विराम देतो. तुम्हाला ते निश्चित समजले असतील. समजले नसतील तर वैयक्तिक कमेंट्स करा, मी परत एकदा समजेल. मला अजिबात कंटाळा येणार नाही.
आणि कुठल्याही पद्धतीचं मी तुम्हाला व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, घरीच राहा, घरीच आराम करा आणि निरोगी राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा हा संदेश आहे. कोरोना रूपी हा व्हायरस जगभर पसरलेला आहे, तो अजूनही पसरत आहे, म्हणून सांभाळून राहा, काळजी घ्या, सतत अभ्यास करा, जेवढा आपण मेहनत करता येईल तेवढी करा. आपल्याला खूप मोठं संकट आहे, आपल्याला बोर्डाची परीक्षा पास व्हायची आहे, तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी पास होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 4 अलंकाराचे प्रकार मी शिकवलेले आहेत ते तुम्हाला समजले असतीलच. नसतील समजले तर माझ्या या यूट्यूब चॅनलला भेट द्या, तिथं कमेंट्स द्या आणि तुम्हाला ते लाईक्सही करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी सर्व गोष्टी कळतीलही. आणि अजून एक महत्त्वाचा संदेश, मी ह्या 4 प्रकारांवर एक कृती तयार करणार आहे, म्हणजे परीक्षा रूपी प्रश्न कृती. प्रश्न राहिले नाहीत, आता कृती झालेली. तर मी 10 ते 12 प्रश्न तयार करेल. ते प्रश्न मी त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार, स्पेशल तो व्हिडिओ तयार करेल. आणि तो व्हिडिओमध्ये दिल्यानंतर, प्रश्न दिल्यानंतर तुम्ही ते सोडवायचे, घरी वहीमध्ये लिहून ठेवायचे, जेणेकरून तेच प्रश्न तुम्हाला बहुतेक त्या स्वरूपाचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येतील आणि तुम्हाला ते ओळखायचे आहेत, ओळखून तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. समजलं तुम्हाला? समजलं की नाही? समजलं असेलच. आणि मग नंतर दुसरा अजून परत एक व्हिडिओ मी त्या ठिकाणी तयार करेल की जेणेकरून त्याचं उत्तर आणि प्रश्नही असतील आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अत्यंत सुंदर स्वरूपात ते उत्तरं चेक करायचे आहेत, ते बरोबर टिक मार्क करायचे आहे. चुकीचे असतील तर चुकीचे राहू द्या, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. तुम्ही स्वतः निरीक्षक असणार, म्हणजे जसं आपण स्वतःच आत्मपरीक्षण करतो तसं तुम्ही स्वतःची उदाहरणं चेक करायची आहेत, प्रश्न चेक करायचे आहेत आणि ते बरोबर आहेत की नाही, चुकीचे आहेत ते त्यावेळेस मी कॉलेज उघडेल त्यावेळेस परत चेक करणार. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, घरीच राहा, सुरक्षित राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.